सर्व प्रकारच्या अलंकारासाठी धनराज ज्वेलर्स, मेन रोड, गुरुवारपेठ, अंबाजोगाई. HUID हॉलमार्क प्रमाणित दागिने, टेम्पल दागिने, 24 कॅरेट शुद्ध वेडणी. प्रोप्रायटर DS लोमटे. मोबाईल क्रमांक 9860326040. BS लोमटे 9421363268. एक वेळ अवश्य भेट द्या. धनराज ज्वेलर्स, गुरुवारपेठ, अंबाजोगाई. अंबाजोगाई शहरातील संगीत क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व व युवा उद्योजक प्राध्यापक महादेव माने यांच्या प्रयाग प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक दायित्व म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी लांडेसर यांच्या कर्तव्य मतिमंद निवासी मुलींची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शालेय साहित्य व विद्यालयाला घड्याळ भेट देऊन अदा केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रयाग प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक उपक्रम म्हणून अंबाजोगाई शहरातील सदर बाजार भागातील कर्तव्य मतिमंद मुलींचं निवासी विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शालेय साहित्य व विद्यालयाला घड्याळ भेट देण्याचा कार्यक्रम 6 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी रचनाताई किशोरकुमार परदेसी या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते, सामाजिक कार्यकर्ते पंकज तरकसे, प्राध्यापक मंगेश माने, आयोजक प्राध्यापक महादेव माने, शाहीर गणेश मामा काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले व अनाथांची माय राहिलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मान्यवरांचे स्वागत कर्तव्य मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिताताई चौधरी, मीनाताई लोमटे, अर्चनाताई ठोके, मनीषाताई गांगुर्डे, अनिताताई नरारे, छायाताई साळुंखे, सारिकाताई गायकवाड, प्रशांत फसके व गुणवंत ढेंगे यांच्या हस्ते करण्यात आला. कर्तव्य निवासी मतिमंद विद्यालयाच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी रचना परदेसी यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप, खाऊचं वाटप आणि या विद्यालयाला घड्याळ भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणेश मामा काळे यांनी केलं. बोलताना त्यांनी सांगितलं की प्रयाग प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थिनींना जी शक्य होईल ती मदत करण्याचा प्रयत्न असेल असं सांगितलं. या प्रसंगी नगरसेविका कुमारी रचना परदेसी यांनी बोलताना सांगितलं की दैनंदिन जीवनात मला जेव्हा अस्वस्थ वाटतं त्यावेळी मी माझा वेळ घालवण्यासाठी या लेकरांच्या सानिध्यात येत असते. या ठिकाणाहून एक ऊर्जा मला मिळत असते. मला सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा आपला प्रयत्न असेल असं कुमारी रचना परदेसी म्हणाल्या. तर ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गित्ते बोलताना म्हणाले की सामाजिक जीवनामध्ये आपण समाजाचं देणं लागतो. ज्यांना जाणीवा आणि संवेदना आहेत तोच माणूस या लेकरांची सेवा करू शकतो. या ठिकाणच्या महिला शिक्षिका भगिनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. आपल्या घरचे मुलं निसर्गानं त्यांना सर्व काही दिलेलं असतानाही मतिमंदासारखी वागत असतात. पण निसर्गानं ज्यांना मतिमंद केलं आहे अशा लेकरांची योग्य प्रकारे शुश्रूषा करण्याचं आव्हान या ठिकाणी पार पाडलं जात आहे, जे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा एक माणूस म्हणून या विद्यालयासाठी सहकार्य करू इच्छितो असं सांगितलं. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्राध्यापक महादेव माने यांनी केलं. या कार्यक्रमासाठी कर्तव्य मतिमंद निवासी विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, शिक्षिका, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई जिल्हा. सुद्धा अवघड जातोय कारण एक पालक म्हणून माझी सुद्धा एक वेगळी भावना या ठिकाणी आहे. कारण मतिमंद म्हणणं हे खूप आता आव्हानात्मक वाटतंय. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रयाग प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या भगिनी नवनिर्वाचित नगरसेविका रचनाताई परदेसी, या कार्यक्रमासाठी ज्यांनी निमंत्रण दिलं, ज्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी पोहोचण्याची संधी मिळाली असे प्रयाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक महादेव माने, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माझे लहान बंधू पंकज तरकसे, ज्यांच्या विनंतीमुळे मला इथे येता आलं असे माझे लहान बंधू गणेश मामा, तसंच प्राध्यापक मंगेश माने,
या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्यांची आदरातिथ्य भेट झाली अशा आदरणीय लोमटेताई व सर्व सहकारी स्टाफ, आदरणीय संभाजी लांडे सरांनी जवळपास 25 वर्षापूर्वी हे झाड या ठिकाणी लावलं. आज त्याचा वटवृक्ष होतोय. परंतु ज्याच्या संवेदना जाग्या आहेत त्यांनाच माणसाची भावना कळत असते. या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खरंच आज भाव म्हणजे असं मन गहिवरून आलंय की आम्ही आमच्या घरच्या लेकराची शुश्रूषा करताना म्हणजे सर्व काही व्यवस्थित असताना त्या लेकरांची शुश्रूषा आम्ही करू शकत नाही. परंतु आपण ज्या शिक्षिका म्हणून या ठिकाणी या लेकरांची शुश्रूषा करता, त्यांची सेवा करता, खरंच हे कौतुकास्पद काम आहे. म्हणजे याला कितीही पुरस्कार दिले, कितीही सन्मान केला तर त्याची उतराई होऊ शकणार नाही. एवढं मोठं काम आपण सर्व भगिनी या ठिकाणी करताय. या लेकरांना माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याची प्रेरणा देता, त्यांना उभं करण्याचं आपण काम करता. मी आपल्या कार्याला सलाम करतो आणि अधिक वेळ न घेता माझ्या परीनं जे शक्य होईल, बातमीच नाही तर बातमीपेक्षाही पुढे जाऊन एक माणूस म्हणून मला काहीतरी आपण या ठिकाणी 5,000 रुपयापर्यंतची सेवा करण्याची संधी द्यावी, मी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण जीवन जगत असताना आपण समाजाचं देणं लागतो असं फक्त म्हणतो, परंतु करत प्रत्यक्षात काहीच नाही. तर ती माझी भावना नक्कीच नाही. महादेव सुद्धा हा होतकरू तरुण आहे. अंबाजोगाई शहरामध्ये माने बँड आहे, बँडच्या माध्यमातून तो पुढे आला. आज एक चांगला उद्योजक म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि त्याची भावना या ठिकाणी निर्माण झाली की आदरणीय सिंधुताई सपकाळांच्या पुण्यतिथीच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच हा सकारात्मक विचार समाजाला सुद्धा या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मी माझ्या परीने या ठिकाणी 5,000 रुपयांची मदत जे काय असेल तुम्हाला लागेल ते सांगा. कधीही द्यायला वाटलं तर आताही ते तुम्हाला फक्त तुम्ही सांगा याच्यासाठी, तर मी द्यायला तयार आहे. आणि या ठिकाणी येण्याची संधी ज्यांच्यामुळं मिळाली असे महादेव माने, गणेश मामा आणि मंगेश यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे जे मेन सूत्रधार आहेत, प्रयाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव माने दादा, त्याचबरोबर पंकज दादा, त्याचनंतर गणेश मामा आणि आपल्या लोमटे मॅडम असतील, चौधरी मॅडम असतील आणि आपल्या सर्वांना माहिती असलेले सुप्रसिद्ध अंबाजोगाईचे अतिशय चांगले आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे सिनियर परमेश्वर काका, सगळेजण खरं तर कुटुंबातले व्यक्ती आहेत. आणि ही शाळा सुद्धा माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणेच आहे, कारण मागच्या काही 1-2 वर्षांपासून या शाळेशी माझा एक वेगळा संबंध इथे निर्माण झाला. वेगवेगळ्या छोट्या छोट्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चौधरी मॅडम असतील, लोमटे मॅडम असतील, या सगळ्यांशी खूप चांगला संवाद झाला. परंतु इथं उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी यांच्याशी सुद्धा एक संवेदनशील नातं ते आपसुकच तयार झालं आणि खरंच एक कुटुंबाचा भाग म्हणून नक्कीच इथं येणं जाणं लागत राहतं. परंतु आज आदरणीय सिंधुताई सपकाळ आणि आदरणीय सावित्री माता फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की आपण जेव्हा पाहतो समाजामध्ये की सगळ्यांना सर्व सुविधा असतात, सगळ्यांकडं संपूर्ण म्हणजे मानवी शरीर, बुद्धी, बल या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ज्या महिला आहेत किंवा इतर ज्या काही मुली आहेत, आपण बघतो विद्यार्थिनी आळसा होतात, अभ्यास नाही करत किंवा या सगळ्या गोष्टी. परंतु मला आवर्जून इथे सांगावं असं वाटतं की देवाने, मी असं म्हणेल की जे आपण संपूर्ण आहोत, आपण खरं तर डिसेबल्ड आहोत, परंतु ही इथे ज्या मुली आहेत त्यांचा जो उत्साह आहे तो नेहमी असा असतो, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांना बघून आपल्याला उत्स्फूर्तता येते काही काम करण्याची. आणि ज्या ठिकाणी म्हणजे मी आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा मला माझ्या आयुष्यामध्ये असं वाटतं की खूप डलनेस आलाय किंवा खूप जास्त आळशीपणा आलाय, काही आपण नाही करत, मी खरंच आवर्जून या शाळेमध्ये इथे भेट देते, या सर्व माझ्या मैत्रिणींची भेट
केला त्याबद्दल मला खूप खूप तुमच्या सर्वांचं सुद्धा धन्यवाद द्यायचा आहे. आणि या सर्व मैत्रिणींशी पुन्हा एकदा नमस्कार करते, हाय करते नमस्ते आणि थांबते. धन्यवाद.